खालापूर तालुक्यातील खोपोली येथे शिवसेनेचा भव्य मेळावा, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव 2026 ते 27 निमित्त हा कार्यक्रम 5 जून रोजी सायंकाळी महाराजा मंगल कार्यालयात पार पडला। या कार्यक्रमाला 600हून अधिक ज्येष्ठ शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निष्ठावंत शिवसैनिकांचा शाल, तुळशी रोप आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। याच कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला। त्यांनी सर्वांचे आभार मानत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला। या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि उपनेते बबनदादा पाटील उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांनी शिवसैनिकांच्या निष्ठेचे कौतुक करत संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले। किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की इतक्या मोठ्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा हीच पक्षाची खरी ताकद आहे। त्यांनी पुढील निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी गरजेची असल्याचे सांगितले। यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत आमचा भगवा टिळा लागला तेव्हा 500 रुपयांची किंमत 25 करोड झाली असा टोला लगावला। तर बबनदादा पाटील यांनी निष्ठावंत शिवसैनिकांना योग्य सन्मान मिळावा आणि पैशाच्या राजकारणाला थारा देऊ नये असे स्पष्ट मत व्यक्त केले। कार्यक्रमात शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीमध्ये मोठा उत्साह दिसून आला। शेवटी कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले। सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे। 100 वर्षाचा वटवृक्ष आणि ती लोकांपर्यंत जाणीव राहावी, बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत टिकावेत की ज्या शिवसैनिकांनी आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारांना ऐकून संपूर्ण शिवसेनेचं काम केलं, ज्यांनी कधीही कुठल्याही संकटाला डगमगले नाहीत। किती मोठमोठे इलेक्शन आले, कुठले ग्रामपंचायतचे असो, झेडपीचे असो, आमदारकी असो, त्यांना कुठेही कुणी कुठलं आमिष दाखवलं तर ते सडेतोडपणे उत्तर देणारे जे शिवसैनिक होते की ज्यांनी आयुष्यभर आपलं रक्त त्यांच्यासाठी घटवलं, ज्या शिवसेना प्रमुखांच्या विचारांसाठी, त्यांचा सन्मान होणं जन्मशताब्दीनिमित्त हा त्याच्यामागचा हेतू होता। आणि त्यांना जे सन्मान म्हणून जे काय दिलं त्याच्यामध्ये एक तुळशीचं रोप असेल, एक बाळासाहेबांची फ्रेम असेल आणि त्याच्याचबरोबर एक शाल असेल। तर असा त्रिवेणी जर विचार केला तर त्याच्यामध्ये फ्रेम देण्यामागचा हेतू की त्यांच्या हृदयामध्ये बाळासाहेब आहेत पण त्यांच्या घरामध्ये कायम बाळासाहेब राहावेत हा त्याच्यामागचा हेतू होता। आणि तुळशीचं रोप देण्यामागचा हेतू असा होता की तुळशीचं रोप हे प्रत्येकाच्या दारात असतं आणि ते ऑक्सिजन पुरवठा करत असतं। तसा या शिवसेनेचा सगळ्यात खरा जर ऑक्सिजन कुठला असेल तर तो ज्येष्ठ शिवसैनिक आहे। आणि त्या ज्येष्ठ शिवसैनिकाला त्याचं एक प्रतीक म्हणून आम्ही तुळशीचं रोप दिलं आहे। आणि शाल ही भगव्याची निशाणी आहे आणि भगवी शाल देऊन त्यांचा एक चांगला सन्मान करण्याचा हेतू या कार्यक्रमाच्या माध्यमातून होता आणि तो आम्ही पूर्णत्वास नेला। मामा काय सांगेल, काय त्यांना वाटलं होतं हा हॉल भरेल की नाही, पण आज काय वाटतं भावना नेमकी? हॉल भरण्याचा प्रश्न नव्हता, उलट अजून नियोजन चांगलं केलं असतं तर हे हॉल कमीच पडला असता। कारण ह्या हॉलमध्ये असलेल्या खुर्च्या ह्या जितक्या लावल्या होत्या त्या पूर्ण होऊन लोक तितकी उभी होती आणि काही लोक बाहेरही उभी होती। याचा अर्थ असा आहे की जे शिवसेना संपले म्हणणार आहेत त्यांना दाखवून देण्याची ही वेळ होती की निष्ठावंताची जेव्हा ही शिवसेना कधी संपू शकत नाही, त्याचं नेतृत्व मी करतोय, त्याचा मला अभिमान आहे। आणि त्या अभिमानाचं कुठंतरी अभिमान वाटतो म्हणून या शिवसैनिकांचा दर वर्षाला मी सन्मान करीन हा माझा संकल्प आहे। आणि तो संकल्पी आज ह्या संकल्प आज मी इथून आजच्या या कार्यक्रमातून जन्मशताब्दीच्या माध्यमातून करतोय। पुढील काळात आपण शिवसेनेला काय आव्हान कराल? शिवसैनिकांना एवढंच आवाहन करीन की येत्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुका आहेत, येत्या काळामध्ये होणाऱ्या पडझडी आहेत, येत्या काळामध्ये होणाऱ्या राजकीय घाणेरड्या युत्या आहेत, या युत्या 1-2 महिन्यामध्ये संपुष्टात येतील। आता झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर पाहिलं तर ही शेवटची घाणेरडी वृत्ती त्यांची वरती आलेली आहे। याच्यानंतर त्या तिघांपैकी एकावर कुणाला तरी लात मारतील आणि दोघे एकत्र येतील आणि मग तिसरे कुठेतरी हात जोडत आमच्याकडे येतील। तेव्हा निष्ठावंतांची बाळासाहेबांची शिवसेना उद्धव साहेबांनी उभी केली, त्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेकडे पुन्हा हे हात पसरायला येतील आणि पुन्हा आमच्याकडे ते येतील। तेव्हा आम्ही त्यावेळेला त्यांना शिवसेनेत घ्यायचा का नाही घ्यायचा हा शिवसैनिकांचा विचार घेऊन त्यांना पुन्हा हे शिवसेना वाढवण्यासाठी आमचे शिवसैनिक मजबूत आहेत की त्यांना घेऊन मजबूत करायचं हा पुढे आम्ही विचार करू। मामा, नोकर भरतीसाठी शिवसेना कायमच आक्रमक भूमिका घ्यायची, पण मधल्या काळात शिवसेना अशी आक्रमक दिसली नाही। काय अनेक तरुण बेरोजगार आहेत,
या ठिकाणी औद्योगिक नगरी आहे, पण शिवसेना आक्रमक नाही आहे. काय सांगाल याबाबत? शिवसेना ही आक्रमकच आहे. शिवसेना कधीच आक्रमक म्हणजे आक्रमक नाही असं म्हणायची वेळ आली नाही. पण शिवसेना आक्रमक असून, शिवसेनेचं नेतृत्व आक्रमक असून, शिवसैनिक आक्रमक असून, आताची जी परिस्थिती जर पाहिली तर या परिस्थितीचं एवढं घाणेरडं राजकारण झालेलं आहे की यांनी प्रत्येकाने ज्या काही शासकीय संस्था आहेत, मग त्याच्यामध्ये आता पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असेल, त्याच्यामध्ये कलेक्टर असेल किंवा त्याच्यामध्ये इतर सगळ्या औद्योगिकरणाच्या ज्या संघटना असतील किंवा कामगार संघटना असतील किंवा त्याचबरोबर त्यांना हाताशी धरून ईडी असेल, सीबीआय असेल, या सगळ्या गोष्टी हाताशी धरून यांनी घाणेरडं राजकारण करून चांगले लोक या राजकारणात टिकून आहेत. म्हणून त्यांच्यावर दबावाचं तंत्र वापरून जर आमच्यासारख्याने आंदोलन केलं तर आम्हाला वेगळ्या चुकीच्या केसेसमध्ये अडकवून कुठंतरी हे आंदोलन थांबवण्याचं किंवा आम्ही चांगल्या लोकांसाठी धावतोय, काम करतोय, हे होऊ नये हा त्याच्यामागचा हेतू या लोकांचा आहे. पण थोड्या दिवसांनी हे संपतील तेव्हा आम्ही नक्कीच उभारी घेऊ आणि या खालापूर तालुक्यामध्ये औद्योगिकरणाला असा झटका देऊ की कधी नोकर भरतीच्या बाबतीत असेल किंवा बाकी कुठल्याही बाबतीत असेल, एखाद्या आपल्या लोकल माणसाला किंवा तिथल्या स्थानिकाला रोजगाराच्या बाबतीत असेल तर तिथं आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही इथून पुढे कधीच कमी पडणार नाही. इथून पुढची आंदोलनं सुद्धा आमच्या जोरात असतील आणि हा आज या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाही आम्ही आज संकल्प करतो.